देवगड म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे निळाशार समुद्रकिनारा, आजूबाजूला माडाच्या वाड्या आणि त्यामध्ये घालवलेले काही निवांत क्षण. कुणकेश्वराकडे जाताना पाहायला मिळणारा हा सुंदर असा समुद्रकिनारा आणि स्वतः श्री स्वयंभू शंभू महादेवांचं दर्शन घेऊन दिसणारा पोखरबावचा सिद्धिविनायक गणेश मंदिर, त्यामध्ये अनुभवायला मिळणारी भारतातील सगळ्यात मोठी कोस्टल झिपलाईन आणि आपल्या मित्रांसोबत घालवलेले काही आनंदाचे क्षण. हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद बारे ला 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 ला. सो गाईज, आपल्या कोकण सिरीजच्या पहिल्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार मित्रांनो, आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं की तुम्ही टायटल आणि थंबनेल बघितलात, आम्ही सगळेजण निघालो मालवणला आणि तिसरी चौथी ट्रिप असेल आमची. आणि याच्यामध्ये सेजल आणि दिशा कमी आहेत, पाणी आम्ही मिस करतो त्यांना. हां, सो आता आमची बस येणार आहे. ॲक्च्युली आम्ही LP ला आहोत नेरूळला आणि इथून आमची 10 वाजताची बस आहे. आणि नवीन मेंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड झाला, ॲडी, यश, मृण्मयी आणि युतिकाताई. सो चला जाऊया आता आपण मालवणला. आणि बसमध्ये बसलो तुम्हाला दाखवतो. आम्ही स्लीपर बुक केली होती पण आम्हाला स्लीपरची तिकीट भेटली नाही, सीटर घेतली. सो मालवणला आम्हाला बसून जायला लागणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. ॲक्च्युली यशने आता कॉल केला आहे. जी आमची ट्रॅव्हल आहे ती म्हणजे महालक्ष्मी ट्रॅव्हल्स. आणि मृण्मयीने काल नाही परवा केले ना, आपण परवा बुक केलेत आम्ही. कारण आमचा रेल्वेचा जो तिकीट होतं ते आमचं कन्फर्म नाही झालं, त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला की जास्त रिस्क न घेता आपण मग डायरेक्ट बसची तिकीट बुक करूया. आणि येताना आपली ट्रेनची तिकीट असणार आहे. आई शपथ, मी बोललो होतो ना. आता 9 वाजलेत आणि आम्हाला बस येणार आहे 11:15 वाजता. म्हणजे 2 तास आम्हाला इथे टाइमपास करायला लागेल. आणि ऋषीला मी बॅग पण विसरलोय घरी, ती पण एवढ्याला शोधून झाली असती. काय यार, ही लोक घाई करत होती. चला चला चला, सो गाईज आता आम्हाला तिथेच 11 वाजणार होते. तर मग एवढ्या बॅगा घेऊन कुठे उभं राहणार. मग इकडे आलो बर्गर किंग मध्ये. आणि आता यश इथंच थांबायचं का 11 पर्यंत? 10:30 निघू आम्ही इथून. आणि तो बोललाय की 11:15 पर्यंत बस येईल. सो ट्रॅफिक असल्यामुळे 1 तास लेट आहे. तोपर्यंत आम्ही बर्गर किंग. गाईज आतमध्ये बसलेलो 11 वाजेपर्यंत आणि आमचे तिथंच 1000-2000 रुपये 1000-1500 रुपये संपले. 1000 रुपये संपले, 1500 नसते संपले. 1000 रुपये पण नसते. अरे काय ऋषी आले गाईज. आईच्या गावात पाय दिला माझ्या पायावर. ऋषिकेश आलाय गाईज आम्हाला बाय बाय करायला LP ला. मजा करून या बाई. थँक्यू. हॅपी जर्नी बोल ना आम्हाला. थँक्यू. अजून काय बोलशील माहिती आहे? सो गाईज बस आली आता आमची आणि ऋषी आम्हाला इथपर्यंत हेल्प करायला आला. थँक्यू ऋषी. वेलकम भाई, वेलकम. तर फायनली आम्हाला तर बस भेटली. कितीला आपण 9ला आलो ना? 9ला आलो आम्ही आता. आणि 11:30 वाजता बस आली. भाई साहेब एवढा वेळ थांबलो, कंटाळा आला अक्षरशः. हालत होणार आहे कारण सेटर आहे ऑफकोर्स. आणि सकाळी बहुतेक जर 9:30ला सुटली असती तर 8चा टायमिंग होतं पोहोचण्याचा. आणि आता आम्हाला उशीर होणार आहे पोचायला. सो बघूया किती वाजतात. तर मी तुम्हाला आता ब्रेक झाला बसचा पुन्हा भेटतो. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा. म्हणून मी ऑल गुड. मस्त तिकडे पाठी झोपायची तयारी. यश बसलंय पुढं. यश ऑल गुड. ॲडी. सो गाईज आमचा दत्त जयंती आज. सगळ्यांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा. आता वाजलेत 12:30 वाजलेत. रात्रीचे 1च तास झालाय. आणि 1 तासामध्ये कशी हालत झाली यश? कसं वाटतंय म्हणून मी पूर्ण डोकं दुखतोय. बेकार सीन आहे बाबा. ॲडी तुझं काय? सो गाईज आता वाजले सकाळचे 4:30 आणि 1.5 वाजताचा स्टॉप झाला होता. त्याच्यानंतर एक सुद्धा स्टॉप नाही झाला. फक्त एकदा बस थांबली होती, ती पण 1 मिनिटासाठी.
लोक पण काही खाली उतरली नव्हती आणि आमची पब्लिक सगळी झोपली अजून. मला तर काही झोप लागत नाही आणि लागू पण शकत नाही. सो गाईज आता वाजलेत सकाळचे 5:30 आणि आम्ही लोक आहोत आता पंचामृत हॉटेलजवळ. सो इथं आम्ही वॉशरूमला थांबलो होतो. गाईज आता आम्ही पोहोचलोय नांदगावला. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो कणकवलीला. सो कणकवली आहे थोडंसं पुढं, तर आम्ही थोडंसं अलीकडे उतरण्याचा ठरवलं आणि आता आम्ही रिक्षाला जाऊ इथून देवगडला आणि थोडासा नाश्ता करतोय. कसं वाटतं गाईज? खूप छान, एकदम मस्त. कसा वाटला प्रवास? ॲडीचं तोंड वर एकदम भारी. आयडीचे फोटो टाक ना ते बसलेला कसं. हा तुम्ही पेमेंट वगैरे करू नका, मी करीन सगळी ट्रीप. पूर्ण मालवण सर्व खायचं राहायचं सर्व हो खर्च मी तुझ्याकडून. करणार आहे. बरोबर. थँक्यू कोणीच पेमेंट करायची. थँक्यू सो मच. म्हणून मी आम्ही आता इथं वडापाव भजीपाव खाणार आणि इथं मेडिकल पण आहे. सो आपण जाऊया आता विचारायला इकडे किती मार्जिन वगैरे आहे, तुम्हाला काय आहे. आपले बिझनेस टाकायचं इकडे रत्नागिरीमध्ये. मस्त आहेत यार. थंड आहेत बोलतोय, गरम आहेत, टेस्टी आहे. छान आहेत फक्त वडापाव. पाव वेगळेच आहेत, मुंबई सारखे नाही. धक्का मारू. आमच्या मामाची पहिली अशी रिक्षा होती. मामा बघ असेल ब्लॉग तर तुला आठवण झाली असेल. मॅक्सिमो पहिले सर्व तशाच होत्या रिक्षा, धक्का द्यायला लागत चांगलं उरणमध्ये. आता सर्वांनी ते इको त्यामध्ये घेतलं. आणि मस्त इथं बाहेरचं वातावरण. सो गाईज आता आम्ही आलो देवगडच्या स्टॉपला, बस स्टॉपला आणि रिक्षा पकडली होती आम्ही नांदगाववरून देवगडपर्यंत. आता इथून आपल्याला दुसरी ऑटो रिक्षा पकडायची आहे. ती म्हणजे आपल्याला पोचवेल तारा मुंबारी बीच, म्हणजेच आपला जो होमस्टे आहे तिथं आपल्याला नेऊन सोडेल. मग तिकडे गेल्यावर आपण फ्रेश वगैरे होऊया आणि मग पुढचं बघूया. गाईज मस्त आम्ही एकदम ऑफ रोडिंग करत चाललो आता आणि खूप सुंदर बीच आहे समोर. गाईज आता आम्ही पोचलो आमच्या होमस्टेला, राजम होमस्टे. आणि आतमध्ये तुम्हाला एक टूर देतो रूमची. खूप सुंदर रूम आहेत आतमध्ये आणि म्हणून मी आल्याला सुरुवात झाली पाळण्यावर. आणि बीच आहे इथला ना खतरनाक, एक नंबर बीच आहे. हो चला रूम टूर घेऊया आपण आता. वाव, ही रूम आहे आमची ओव्हरऑल. इथे एक मोठा आरसा दिलाय आणि 2 बेड फुल साईज आणि एकदम कोझी वातावरण आतमध्ये. आणि या साईडला तो वॉशरूम दिलाय कॉमन. हो वॉशरूम पण खूप मोठा आहे. सो दॅट्स इट. एवढीच रूम आहे आमची. खूप छान आहे आणि बाहेरचा परिसर बघा तुम्ही, कोणच नाही आमच्याशिवाय इथे. मज्जा येते ना. हे बघा पूर्ण लाईन. तर गाईज आमची आता तयारी वगैरे झाली, आम्ही फ्रेश झालोत आणि आता आम्ही पहिला ठिकाण करतोय ते म्हणजे कुणकेश्वर मंदिर. इकडे कोकणमधलं सगळ्यात प्रसिद्ध असं शिव मंदिर आहे आणि मस्तपैकी आम्ही सगळे तयार झालो. बरोबर आहे आता, बरोबर. युजिका ताई, मृण्मयी, यश आणि ॲडी. ॲडी एंट्री. चलो गाईज. ॲक्च्युली इथं रिक्षावाल्याने आम्हाला थोडे जास्त पैसे घेतले. सो आता ते जे दादा आहेत ज्यांचा हा रिसॉर्ट आहे ते आम्हाला 4 व्हीलरमध्ये त्यांच्या घेऊन चाललेत. चला गाईज आता आपण निघालोत. गणपती बाप्पा मोरया. तर सगळ्यात पहिलं ठिकाण आपण करतोय कुणकेश्वर मंदिर आणि हे
आपले दादा आहेत जिथं आपण राहिला आहोत, तर त्यांनी आम्हाला त्यांच्या 4 व्हीलरमध्ये फिरवत आहेत. सो बघूया आता पहिलं ठिकाण. आधी खायचं का दर्शन घ्यायचं? भूक लागली मला ऍक्च्युली आधी. ओके. आणि बॅकग्राऊंड कसा वाटतोय पाठचा? इथे अभिषेक पण केलाय स्वामींचा. कारण मित्रांनो आज आहे दत्त जयंती. सो दत्त जयंतीच्या निमित्ताने आणि दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर आम्हाला आमचं मालवणमधलं पहिलंच दर्शन स्वामींचं होतंय. सो खूप प्रसन्न वाटतं. इथली वाईब पण खूप छान आहे. आणि आम्ही ॲक्च्युली कुणकेश्वरला जाणार होतो पहिले, पण जाताना ते दादा बोलले की मठ आहे, स्वामी मठामध्ये आलो आणि खूप छान दर्शन झालं. मंदिराला आपण गोल प्रदक्षिणा सुद्धा घालू शकतो. आणि मंदिराच्या समोरून तुम्ही व्ह्यू बघा, सुंदर असा समुद्र, समोर पवनचक्की वगैरे आणि व्हॉट अ व्ह्यू. कसं वाटलं मृण्मयी? चलो गाईस, तर आता आपण निघालो श्री स्वामी समर्थांच्या मठामधून कुणकेश्वर मंदिराकडे. आज दत्त जयंती होती. पुरणला आम्ही मिस करत होतो, पण त्यानिमित्ताने आम्हाला इकडे स्वामींचं दर्शन घ्यायला मिळालं, ते पण सगळ्यात पहिलं. जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई. कोकण 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 कोकण. सो आता आम्ही कुणकेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. खूप सुंदर दर्शन झालं. फक्त फोटोग्राफीला आतमध्ये अलाउड नव्हतं, त्यामुळे मी कॅमेरा बाहेर नाही काढला. आणि आता आजूबाजूला पण मंदिरं आहेत इकडे, तिथं पण आपण जाऊया ऑफकोर्स. पण त्याआधी इथला व्ह्यू बघा तुम्ही समोरचा. कोसळत्या धारा भिजलेलं, काय येत नाही मला गाणं, पण मंदिर एक नंबर आहे ना, सुंदर मंदिर आहे. चारी बाजूने समुद्राने घेरलेला असा केलेला आहे. आणि हा समोरचा व्ह्यू मंदिराचा. सगळी माझ्यावर थांबली तिकडे ॲक्च्युली. मंदिराचं काम सुरू आहे. एकदम जुन्या काळातलं मंदिर चा जीर्णोद्धार सुरू आहे इथं. हे पण महादेवाचं मंदिर आहे आणि हे पण समाधी मंदिर आहे. अशी खूप सारी मंदिरं या कुणकेश्वराच्या परिसरात म्हणजेच आवारात तुम्हाला पाहायला मिळतील. आणि इकडे काय आहे, विहीर आहे जुन्या काळातली. सो ही लोक बघतात तर मी पण बघून घेतो. विहीर, वाव. कुणकेश्वर मंदिराबद्दल भरपूर ऐकलं होतं आणि भरपूर व्हिडिओज फोटोज बघितले होते. आज प्रत्यक्ष दर्शन घेऊन खूप छान वाटलं. आणि अजून एक मंदिर आहे समोर, पावलं पावले आपल्याला मंदिरं पाहायला मिळतात इथं. जोगेश्वरी देवी मंदिर. कसं वाटतंय? मस्त, एकदम भारी. मित्रांनो, आपण इथे बघू शकता काय लिहिलंय. समुद्रकिनारी ओहोटी वेळी दगडांवरती असणाऱ्या पांडवकालीन शिवलिंगांचे आपल्या इथे दर्शन घेताना येते. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की मृण्मयीचा एक फ्रेंड आहे अथर्व. सो अथर्वचं हेच गाव आहे देवगड. तो त्याने आम्हाला सांगितलं होतं याबद्दल की आपल्याला आहे ना इथं समुद्रावर शिवलिंग बघायला मिळतील. ते पण जेव्हा ओटी येते समुद्राला तेव्हा साक्षात आपल्या डोळ्यांनी मालवण आपण फिरतोय
आणि मालवणचा समुद्र किनारा सुंदर. खूप ऊन खूप आहे गाईज इथे. आणि तुम्हाला मागाशी बोलल्याप्रमाणे ती बघा इथून आम्हाला दिसते, आम्ही सध्या खाली नाही उतरत आहोत, पण इथून तुम्ही ही बघू शकता. ही आहे पांडवकालीन शिवलिंग आणि भरपूर ठिकाणी अशा आहेत बीचमध्ये आतमध्ये. सो आता जास्त ऊन आहे त्याच्यामुळे आम्ही सध्या जेवलो नाही, त्याच्यामुळे जेवायला जातो लवकरात लवकर, कारण आता वाजलेत बरोबर 1:30. सो पटपट जेवूया आणि बाकीचं एक्सप्लोअर करूया. सो या चला जाऊया. काही चाललंय आपण जऊक सो गाईज आता आम्ही आलो हॉटेल प्रपंचमध्ये. जे आमचे होमस्टेवाले दादा आहेत त्यांनी आम्हाला हे सजेस्ट केलं की तुम्ही या रेस्टॉरंटमध्ये या. सो आता आम्ही काय मागवतोय बघतोय, कारण थाली यांचा विचार चाललाय आणि मला थाली नको आहे, मला असं एक सेपरेट इंडिव्हिज्युअल पाहिजे. वाट लावली उचल आता, बघतोस काय स्टूल पाडला टेबल खुर्ची आणि हसते वरती खिकी खिकी. सो आता गाईज आमची आली लस्सी आणि जेवण सुद्धा. एक नंबर. गाईज आम्ही मागवली इथं काजू आणि पनीरची भाजी, कारण मालवणला आलोत आणि काजूची भाजी आपण ट्राय नाही केली असं होऊ नाही शकत. सो गाईज इथं व्हेज थाळीमध्ये आम्हाला बघा काय काय आलं. श्रीखंड, दही, सॅलेड, लोणचं, सोलकढी, ही आमटे कशी तरी, वरण आहे, पुन्हा गवारीची भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे, इथं काजू आणि पनीर मागवलं आहे आणि सगळेजण जेवत आहेत मस्तपैकी. हाऊज द टेस्ट गाईज? व्हेरी नाईस. जाऊ दे, आम्हाला भूक लागली आता आम्ही पटापट खाऊन घेतो. हॉटेल प्रपंचमध्ये आम्ही आमच्या पोटाचा चांगला असा प्रपंच केलेला आहे आणि जेवून खाऊन निघालेला आहोत आम्ही आता पुन्हा आमच्या रूमवर. आणि जेवण खूप मस्त होता, खूप छान होता. तर या अगोदर आम्ही विचार केला होता की जेवल्यावर थोडंसं रूमवर जाऊ आणि रेस्ट करू, पण नंतर या दादांना आम्ही विचारलं की पुढं काय करता येईल, तर ते बोलले की पोखरबाव गणेश मंदिर म्हणून एक ठिकाण आहे, तर ते तुम्हाला करता येईल. तरी साधारण किती लांब असेल इथून? 10 किलोमीटर आहे आपण जिथून जेवलो तिथून. सो तिकडनं आपण दर्शन घेऊन आल्यावर मग थोडासा रेस्ट करून मग संध्याकाळी बाकीची ठिकाणं एक्सप्लोअर करूया. मिस यू सेजल आणि दिशा. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद वारे, ला 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 ला. हो नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, भिर भिरणारे, गीत गारे, गीत गारे धुंद वारे, ला 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 ला. हो गुलाबी हवाशी मंद मंद वाहते, शराबी तरी अशी चिंब चिंब नाहते, सुगंधी फुलाना नशाज आली, सडा शिंपिला हा संग साथीने, हिरवा निसर्ग भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद वारे, ला 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 ला. गाईज आंब्याला मोहर बघा किती आल्या आणि बारीक बारीक छोट्या छोट्या कैऱ्या लागायला पण सुरुवात झालेली आहे इथं. सो आता आपण आलो पोखरबाव गणेश मंदिराजवळ आणि इथलं वातावरण खूप पीसफुल आहे, खूप शांतता आहे इथं आणि आमच्याशिवाय इथं तरी कोणीच नाही दिसत आहे आम्हाला सध्या. आणि मंदिर बघू शकता समोर आहे. चला गाईज मंदिरामध्ये गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया मस्तपैकी.
तर मित्रांनो, इंस्टाग्रामच्या रील्सवर आणि यूट्यूबच्या व्हिडिओजवर आपण जे पोखरबाव गणेश मंदिर बघतो ते हेच आहे समोरचं. पण ॲक्च्युली इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे आम्हाला खाली जाता येत नाही आहे, खाली जायला बंदी आहे. पण खाली जो काही व्ह्यू आहे तो तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा. जे पाणी आहे आतमध्ये, त्या पाण्यात भरपूर मासे आहेत आणि एकदम क्लिअर व्ह्यू दिसतोय. जर आपल्याला खाली जायला मिळालं असतं, कासव पण असे दिसतात, खाली जायला मिळालं असतं ना तर. दगड पण दिसतोय एवढा क्लिअर पाणी. नाही, आम्हाला जायचं आहे पण ते पाठवत नाही आहेत. बघू चल एकदा विचारू त्यांना आपण काय बोलतो. वाव, कसलं मस्त आहे, एकदम भारी आहे. तुम्हाला कॅमेऱ्यामधून तुम्हाला नाही समजणार. बघा त्या साईडला शंकराची पाण्याच्या मध्ये बरोबर मूर्ती ठेवलेली आहे आणि खूप पीसफुल वाटते, कारण पक्ष्यांचा किलबिलाट किंवा नदीचा आवाज किंवा जे शांत वातावरण इथलं ते या जागेला अजून सुंदर बनवत आहेत. सो इथं एकदम शांततेत बसायला कोणाला नाही आवडणार. खूप छान आहे. पण खाली जायला मिळालं असतं तर सोने पे सुहागा. बट ठीक आहे, जाऊया आता आपण रूमवर आपल्या आणि थोडं रेस्ट करूया. तर मित्रांनो, ह्या जागेला पोखरबाव गणेश मंदिर का म्हटलं जातं ते ही गोष्ट मी ह्यांच्यासोबत अगोदर शेअर केली. पोखरबाव म्हणजे पांडव कालामध्ये पांडवांनी एक इथे भुयार पोखरले म्हणून पोखर, आणि बाव म्हणजे विहीर, म्हणून या मंदिराला पोखरबाव गणेश मंदिर असं नाव देण्यात आलं आहे. आणि ॲक्च्युली आता आम्ही चाललो ते म्हणजे पांडवकालीन कातळ शिल्पाकडे. ते पुढे आहे. आलेत मालवणला आणि गोष्टी करता सोन्याची पेटी भेटली तर काय करायचं. अरे आंब्याची पेटी बोला यार. अरे मालवणचा सोना म्हणजे आंबा. आपण गोव्याला जाऊ लगेच सोन्याची पेटी भेटली तर आपल्याला. मी लगेच ऋषिकेशला सांगेन का मी माझा कायमचं काम सोडतोय. आता बघा इथे एक मळलेली पायवाट आहे. काढला नाही रे, एक मळलेली पायवाट आहे. तिथून आपण सरळ 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 जायचं आहे आणि तिथं आपल्याला एक झेंडा दिसतोय. सो त्या झेंड्याजवळ जाऊन मी तुम्हाला तिथली हिस्ट्री सांगतो जी मला त्या काकांनी सांगितली आता. सो काकांना मी बोललो की तुम्ही व्लॉगमध्ये सांगा, पण ते काय व्लॉगमध्ये यायला तयार नव्हते आणि त्यांनी आम्हाला खाली पण सोडलं नाही. ते बोलले उद्या तुम्हाला मी सोडू शकतोय पण आज सोडू शकत नाही. सो हे तुम्ही बघताय पांडवकालीन कातळ शिल्प. असा एक सर्कल केला इथल्या लोकांनी आणि हे पांडवांच्या कालामध्ये कोरलं गेलेलं आहे. जर असं म्हणतात की जर ह्या सर्कलच्या आतमध्ये तुम्ही आलात तर ह्याच्यात एक मॅग्नेटिक पॉवर आहे ज्याच्याने तुमचा कंपास आहे ना तो बरोबर काम नाही करत आणि तुम्ही जर बाहेर आलात ना तर व्यवस्थित काम करेल. कारण हे एका संशोधनावरनं सिद्ध झालं आहे की 4-5 वर्षांपूर्वी इथं आर्किओलॉजिकल टीम येऊन त्याने सर्वे केला होता की खरंच असं होतं आहे का. सो आता आम्ही इथं ट्राय करून बघतोय होतं आहे का नाही ते. तर मृण्मयी तिथेच गेली आतमध्ये. काय झालं, चालतंय. थांब 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 थांब, स्टेबल ठेव. अरे बापरे, चालतंय चालतंय. मग बाहेर येऊन बघ चालतंय का की बंद होते. ऑब्विसली चालेल. येडे आयफोन आहे तो, त्यांचा मोबाईल वेगळा. आई शपथ. मोबाईल आता हे कितपत खरं आहे आणि कितपत खोटं आहे ते मी नाही सांगू शकत तुम्हाला, कारण आपण तरी इकडचे लोकल नाही आहोत आणि लोकल सांगतात त्यावर आपला विश्वास ठेवणं आहे. तर ह्या पांडवकालीन शिल्पाला मी गेल्या 10 मिनटं बघतोय, निरीक्षण करतोय. तर मला असे हे 2 पाय आणि हे तळवे पायाचे म्हणजे ह्या 2 मांड्या आणि हे तळवे दिसत आहेत. ह्याचा एक्झॅक्टली अर्थसुद्धा आपण नाही सांगू शकत. आणि जसं त्या काकांनी सांगितलं की चुंबकीय शक्ती आहे याच्यामध्ये, तसं आम्ही ट्राय करून बघितलं पण आम्हाला तर काही जाणवलं नाही. तुम्ही याचा कधी एक्सपिरियन्स केला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. सो गाईज, आपण आपल्या ब्युटिफुल होमस्टे रिसॉर्टवर रिटर्न आलेलो आहे आणि ब्युटिफुल बोलल्याबरोबर मृण्मयीच्या आत्म्यातलं बालपण जागा झालं म्हणून ती लगेच पालण्यावर बसायला गेलेली आहे. अरे तोडशाल त्यांचा येड्यानं. जमलो, कंटाळा आला अक्षरशः. यस, पियाचं पाणी आहे तो, पण तो साधा आहे, थंड पाहिजे आपल्याला. मी तर साधाच पितो, ह्या लोकांना थंड पाहिजे. संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही अर्ध्या तासासाठी आलो होतो आराम करायला. ऑफकोर्स आम्हाला 1.5 तास झाला आहे, आता उशीर झाला आहे आणि वाजले संध्याकाळचे 5:30 बरोबर. आता आम्हाला झिपलाईन करायची आहे, देवगड किल्ला बघायचा आहे आणि संध्याकाळी देवगड बीच म्हणजे समोरचा बीच. सो पटापट जाऊया आपण, कारण आम्हाला इथं संध्याकाळी नाही फिरायचं आहे. मोस्ट ऑफ 7च्या नंतर नाही फिरायचं इकडं आम्हाला.
सो पटापट 7च्या आधी जेवढं होईल तेवढं कव्हरअप करण्याचा प्रयत्न करतोय. एकदम खतरनाक वाळू आहे इथं, असं वाटतं की राजस्थानच्या ड्यून्समध्ये आलो आहे मी एकदम. आणि अख्खा आमचाच हा प्रायव्हेट बीच आहे, कोणच नाही आमच्या 5 जणांशिवाय इथं. आणि मस्त सनसेट होते प्रॉपर मागे. ॲक्च्युली देवगड फोर्ट आहे तो आमचा पॉईंट आहे, तो कॅन्सल केला आहे कारण आम्हाला ऑलरेडी उशीर झाला आहे, मागे सनसेट झालेला आहे. सो आम्ही आता इथे झिपलाईन करतो आहे. आता आम्ही म्हणजे मी तर करणार आहे, ह्यांचं नाही माहिती. तुला काय करायचं आहे का नाही? मी करतोय झिपलाईन आणि थोडंसं वाईट वाटतंय कारण फोर्ट कॅन्सल केलं आहे आम्ही. सो बघूया आता किती वगैरे पैसे वगैरे असतात ते. यश एकदा विचारून घे ना तिकीट वगैरे. नाही परत नाही पाठवत. परत कसं यायचा? तिकडे जायला लागेल, परत चालत यायचा इथून. हे सनसेट बघ तू, टाइमपास गेला सनसेट. हे बघ असं जायचं आहे झिपलाईन. मग परत कसं यायचं एवढं चालत? आम्ही तर इथं जातोच जशी. गाईज फॉर्म भरतो गाईज झिपलाईनचा. मेलो बिलो तर माझ्या जिम्मेदारीवर. आणि बघूया आता कसं काय होतंय. गाईज फॉर्म आहे, उदाहरणार्थ काय झालं मला तर ही लोक जिम्मेदार आहेत. रेफरन्स बाय द यश भोईर. अरे पेमेंट नाही केलास? पीछे तो देखो पीछे. नाही रे, ऐसा कुछ नहीं होगा. वो साइन मारलीस हो. साइन बिन करून चाल जायचं. शांत बस जरा. या पोट बाहेर आलाय. टाईट 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 टाईट. दीपू घाबरू नको, आम्ही हाव. दादा 160 किलो पर्यंत घेते ना वायर. 160 आहे माझं. सो गाईज चाललोय आता मी झिपलाईन. अरे केले बाबा चालू व्हिडिओ. ये लवकर दादा कुठे पकडायचं ते सांगा मला फक्त. आता पुढे त्यांची काहीतरी टीम असणार आहे, ती मला आय डोंट नो का. मला वाटते हां खेचतील आता. ओके त्या लोकांनी मला त्यांची रस्सी दिली आहे, त्या रस्सीला पकडायचं आहे मला आणि जस्ट खेचतायत. बाकी सनसेट तर गेला आपला, पण झिपलाईन वॉज गुड. 600 रुपये भरले गाईज ह्यासाठी. सो गाईज झिपलाईन डन. हा बेल्ट दिला होता त्यांनी मला बांधायला, बँड हाताला. आणि आता मला तिथून ते तिथपर्यंत चालत जायचं आहे वरती. ह्यानी कोणीच केलं नाही, मी एकट्यानेच केलं आहे फक्त. काय माहिती त्यांना भीती वाटते काय, आय डोंट नो. बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज गुड. फक्त काय आहे, थोडा अगोदर आलो असतो तर सनसेट पण कॅप्चर झाला असता याच्यामध्ये. आणि तो हेल्मेट घातलेला मी तर कसाच दिसत होतो चंपूसारखा.
पण ठीक आहे, सेफ्टीसाठी होता हेल्मेट तो, बाकी काही नाही. तर वरून मला शिव्या घालत असेल की लवकर ये म्हणून, कारण आपल्याला पुढं पण जायचं आहे. ॲक्च्युली हे चालण्याचं अंतर खूप आहे आणि अंतर खूप असलं तरी पण ही वाळू आहे, तर वाळूच्या आतमध्ये पाय अगदी दबतात माझे. त्यांना वाटलं का मी टाईमपास करतोय, पण ॲक्च्युली मी फास्ट चालतोय, पण त्यांना ते रिअलाईज नाही होत आहे. त्याच्यानंतर आपल्या ही टेकडी चढायची आहे पूर्ण, एकविरा देवीचा डोंगर. चलो गाईज, जातो आता आपण विंडमिल गार्डनमध्ये. वाव, व्हॉट अ व्ह्यू ब्रो, व्हॉट अ व्ह्यू. बघा लॉन मध्ये. ओके, मस्त वाटलं एकदम भारी, झिपलाईन अँड ऑल. सो गाईज इथं दिलमध्ये, हार्टमध्ये फोटोग्राफी चालली आहे युतिका ताईची, मृण्मयी अँड ऑल, यश वगैरे. हे ॲडी पडशील वगैरे, घरी काय सांगू आम्ही जर पडलास तर. शी यार, देवगड किल्ला मिस केला आपण. कोण येणार आहे? फोटोकाढ. सो गाईज, विंडमिल गार्डनच्या एंट्रीला आपल्याला एक मोमोजवाला दिसलाय. सो आपण त्याच्याकडनं आता मोमोजचा आस्वाद घेणार आहोत, कोकणचे मोमोज. आणि गाईज मोमोज तर संपलेले आहेत. काय बोलशील म्हणून? मला खूप वाईट वाटते. मृण्मयीला खूप आवडतात मोमोज. आम्हाला 2 चहा द्या. तुला काय पाहिजे दीपेश? चहा पिशी मस्त वाटत. मला लिंबू सरबत. ठीक आहे, लिंबू सरबत. मी चहा पण पिणार आणि सरबत पण, कारण लोक सर्वांना माहिती असतं मला थंड किती आवडतं. अरे पण तू चहा आणि सरबत मला आवडतं. गाईज कोकम सोडा, हॅव कोकम सोडा. थंड पिऊन वाट लागणार आहे, बघ सोडा आणि चहा. पण मालवण मध्ये कोकम इज मस्ट. हे कोणी पैसे नका भरू, मी भरीन. ओके. श्रीकृष्ण दुसऱ्या दुकानावर आम्हाला मोमोज काही भेटले नाही, पण आम्हाला इथं भेटले चायनीज भेल आणि मोमोज. आणि माझा चष्मा चमकत असेल ना. हो, चला डिगिन करा, डिगिन. लेट्स डिग इन गाइस. घे ना एडी. मोमोज साठी एवढं नाटके केली आपण. मित्रांनो, आता आमचा मस्तपैकी थोडासा नाश्ता झालाय आणि खूप सोडे वगैरे पिलेत आम्ही इथं. मग आता आम्ही आमच्या होमस्टेवर जाऊ आणि तिथंच काहीतरी ऑर्डर करू बाहेरून, कारण तिथं बहुतेक जेवणाची व्यवस्था नाही आहे ना, कारण ती लोक आपल्याला अरेंज करून देतात आपण जर बोललो तर, तसं आहे. सो मग ती त्यांनाच सांगू आपण. आणि संध्याकाळी आम्ही मोस्टली अवॉइड करतो इकडे फिरण्याचं, तुम्ही पण करा अवॉइड. सीन तर नाही आहे. घेतलास का काना बेनातला? चलो गाईस, मोबाईलची स्टोरेज खूप साथ देते. मस्तपैकी आम्ही आता रिसॉर्टला आलो होतो, एकदम चिल मध्ये. यश पण पाळणा वगैरे खतरनाक. आणि आम्ही पण आता मस्त मजा करतो इथे. बाकी मृण्मयी आणि युतिका ताई गेली आहे तिकडं. आणि हा आमचा रिसॉर्ट रात्री असा दिसतोय, मजा येते. सेजल आणि ही दिशा पाहिजे होती. चलो हम डान्स करेंगे. तर मित्रांनो, आपलं आता जेवण आलेलं आहे, बरोबर 9:15 झालेत आणि आपण इथं जेवायला बसतो. सो 3 थाळ्या आपण ऑर्डर केल्या होत्या, ठीक आहे. त्याबरोबर वाट्या आहेत इथे दिलेल्या. लगेच संपला ना वाटला. हो, पण तरी इतकं भारी वाटलं. ओ सोलकडी, नाईस. हो हो, पापड पण आहेत, सुंदर खाऊ नको आम्हाला. किती हे लाटांचा आवाज. वाव, हे लाटांचा नाही आवाज, हा लाटांचा आवाज आहे. पापड उचल. एकदम पद्धतशीर आम्हाला पॅक वगैरे करून दिलंय. सोलकडीला त्यांनी मोठे वाटे ठेवले. नाही रे, ते ग्लास दिलेत ना त्यांनी. अच्छा, मग याच्यात काय माझून सोलकडी पण आहे. आणि यांची इथली सोलकडी म्हणजे एक नंबर, खतरनाक. कारण मगाशी आम्ही पिली ना,
भाई साहेब एकदम भारी लागत होते. आणि आम्ही आता सकाळी चपात्या खाल्ल्या, इन्स्टेंट आम्ही आता भाकऱ्या सांगितल्या. सो चपात्या आम्हाला काही जास्त पटत नाही कारण आम्हाला भाकऱ्यांची सवय आहे. हे युतिकाला चपात्या आवडतात. अरे यार अच्छा भाकरी बघा यांची लाटलेली आहे. तांदळाची लाटलेली भाकरी. ठीक आहे. अरे हो दही आहे का आम्रखंड आहे? श्रीखंड आहे, श्रीखंड. घरात लावलेलं श्रीखंड. वाव. आणि भात दिलाय, त्यासोबत वरण आहे. वरण आपण नंतर serve भातावर करूया. घेऊ. ठीक आहे. आणि हे काय ओके. सो गाईज आता आम्ही एकदम मस्तपैकी जेवायला बसलोय. व्हेज आहे आमचा आज आणि उद्या आहे संडे. सो उद्या धुडगूस नॉनव्हेज वर. सध्या आम्ही व्हेज मस्त. का हो जीवावर. अरे ते जाऊ दे, इथली वाईब कशी आहे म्हणून नाही, कारण बाहेर आपण बसलोय मस्त मस्तच एकदम मस्त. खतरनाक पीस एकदम पीस. नारोल गाईज भांडी धुवून घेतात आम्ही आणि आमचं मस्त जेवण झालंय आता. सो आता तिकडे ते दादांना आम्ही बॉनफायर लावायला सांगितलंय. सो ते तिकडे अरेंज करतात आमच्यासाठी. आणि हा आमचा बाजूचा परिसर पूर्ण. युतिका ताई बघा एकदम स्विंग मध्ये एन्जॉय. मस्त वाटतं एकदम भारी. भारी वाटते. आता आता शादी होने के बाद इसको घूमने को नहीं मिलेगा. ऐसा कुछ नहीं है, ऐसा कुछ नाही आहे. येशील का फिरायला घुमाला? मग म्हणजे काय तुमच्या सोबत नाही येणार मग कोणच्या सोबत? आणि यश लावतोय आग, म्हणजेच पेटवतोय चूल. चूल आहे का काय आहे? हात काढ. अरे वेड्या, अरे वेड्या, रॉकेल टाक त्याच्यामध्ये. अरे वेड्या काय करतो? टाकलेला आहे. रॉकेल टाक. डिझेलने पेट धरलेला आहे गाईज. थंडीला काय लागली आता? काय नाही थंडी नॉर्मल आहे. ए, लागते. नाही 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 लागते, म्हणजे हवा आहे ते गार. या साईड. आय एम ॲग्री विथ यू युतिका ताई. येस. अरे बीच आहे बाजूला. आणि लाटांचा आवाज बघ कसला येतोय. काय धाड धाड आवाज येतो लाटांचा. झाडझड येतोय आम्हाला तर रथ येतोय. सो गाईज आता झाली आहे सकाळ आणि कालचा ब्लॉग मी जास्त एक्सटेंड न करता इथंच एंड करतोय आणि इथून आता याचा सेकंड पार्ट सुरू करतोय. सो ओव्हरऑल इथपर्यंत तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया या ब्लॉगच्या नेक्स्ट पार्टमध्ये आणि मालवणच्या दुसऱ्या पार्टमध्ये. खूप थंडी आहे. आता आम्ही बीचवर चाललो तर तो पार्ट की तो ब्लॉग तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये बघायला मिळेल. सो कंटिन्यू राहा आणि काळजी घ्या.